महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक स्थितीवर कॅगचे ताशेरे। सरकारच्या जमा आणि खर्चाचा ताळमेळ नाही। विधिमंडळामध्ये मांडलेल्या कॅग अहवालात चिंता व्यक्त। वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा, कॅगचा सरकारला सल्ला। पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर। आज मुंबईमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करणार। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचेही भूमिपूजन। विधान परिषद निवडणुकीत महायुती की सरशी। महायुतीचे सर्वच्या सर्व 9 तर मवियाचे 2 उमेदवार विजयी। मवियाची मतं फुटली। क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवरती कारवाई होणार। नाना पटोलेंचा इशारा। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची 7 मतं फुटल्याची माहिती। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आज संभाजीनगरमध्ये रॅली। आज रॅलीचा समारोप। तर सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस। सगळे सोयरे अध्यादेश काढल्यास मुंबई जाम करू। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा। जरांगेंच्या भुजबळांवरील टीकेलाही हाकेंचं प्रत्युत्तर। IAS पूजा खेडकरच्या आई आणि वडिलांवरती गुन्हा दाखल। पिस्तूल दाखवत शेतकऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी कारवाई। दमदाटी करतानाचा मनोरमा खेडकरांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईचा बडगा। कांद्याचा मुद्दा पुन्हा तापणार। परदेशामधनं कांद्याची आवक केल्यानं स्थानिक पातळीवरील कांद्याचे दर कोसळले। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आयात बंदीची मागणी। अमरावतीमध्ये पंढरपूरला जाण्यासाठी 230 बसेसची व्यवस्था। 22 जुलैपर्यंत विशेष बस जाणार। तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी माळशिरस ते वेळापूर दरम्यान असणार। तुकोबांची पालखी अकलूज ते बोरगाव दरम्यान। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नबंधनात। शाही विवाह सोहळ्यामध्ये देश विदेशातील दिग्गजांची उपस्थिती। जोडप्याच्या लग्नाचे सुंदर फोटोज समोर। Thank you.